नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. तुम्ही अपवादात्मक इन्स्ट्रक्टर बनण्यास तयार आहात का? तुम्ही योग्य ठिकाणी आहात. पुढील काही मिनिटात आम्ही प्रभावी शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या चाव्या उघड करू. शिक्षणाच्या जगात एक प्रेरणा बनण्यासाठी सज्ज व्हा. उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल टीचिंगची व्याख्या स्पष्ट करण्यासाठी, प्रभावी टीचिंगच्या पायऱ्यांची यादी करण्यासाठी आणि टीचिंगची तत्त्वे स्पष्ट करण्यासाठी. टीचिंगची परिभाषा. मास्टर ट्रेनर डॅनियल नव्याने रुजू झालेल्या इन्स्ट्रक्टर ट्रेनी विशालशी संभाषण करत आहे. डॅनियल. अध्यापन किंवा प्रशिक्षण ही ज्ञान, कौशल्य आणि अंतर्दृष्टी यांचे संपादन सुलभ करण्याची कला आहे. तर शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत? टीचिंगच्या 2 मूलभूत पद्धती आहेत: टीचर केंद्रित शिक्षण आणि लर्नर केंद्रित शिक्षण. टीचर केंद्रित शिक्षणामध्ये प्रशिक्षक मुख्य ज्ञान प्रदात्याची भूमिका बजावतो. त्याची तुलना एका अनुभवी कारागिराशी केली जाऊ शकते, जो आपल्या शिकाऊ शिष्यांना आंतरिक ज्ञान देतो. उदाहरणार्थ, एक अनुभवी प्रशिक्षक मार्गदर्शक म्हणून काम करतो. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील व्यावसायिकता आणि मौल्यवान ज्ञान सामायिक करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याच्या अनुभवाचा फायदा होईल. लर्नर केंद्रित अध्यापनात शिक्षक स्वयंनिर्देशित शिक्षणाला चालना देऊन प्रशिक्षकाची भूमिका बजावतो. हे त्याच्या प्रशिक्षणार्थींना त्यांची कौशल्ये उलगडण्यात आणि वाढविण्यात मदत करण्यासारखे आहे. उदाहरणार्थ, ड्रेस बनवण्याच्या क्लासमध्ये पूर्वनिश्चित पॅटर्न प्रदान करण्याऐवजी ट्रेनीज प्रोजेक्ट वर आधारित काम करतात, जसे की कपडे तयार करणे. ते वेगवेगळे कापड निवडतात आणि तंत्रे स्वतंत्रपणे शोधतात. प्रभावी टीचिंगच्या पायऱ्या. आता आपण प्रभावी अध्यापनाच्या पायऱ्यांचा शोध घेणार आहोत. आमच्या प्रशिक्षण पद्धतीचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. चला सुरू करूया. प्रभावी अध्यापन हा एक सर्वसमावेशक प्रवास आहे आणि त्यात पुढील चरणांचा समावेश आहे. पायरी 1. तुमच्या लर्नर्सना समजून घ्या. पायरी 2. शिकण्याची उद्दिष्टे स्पष्ट सेट करा. पायरी 3. ध्येय पद्धती आणि मूल्यांकन संरेखित करा. पायरी 4. अपेक्षा संवाद साधा. पायरी 5. महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य द्या. पायरी 6. जटिल डेटा खंडित करा. पायरी 7. तुमची भूमिका जुळवून घ्या. पायरी 8. विचार करून समायोजित करा. आता आपण प्रत्येक चरण तपशीलवार पाहूया. पायरी 1. तुमच्या शिकणाऱ्यांना समजून घ्या. जेव्हा आपण शिकवतो किंवा प्रशिक्षित करतो, त्यात फक्त आपण माहिती देत नाही. हे ट्रेनीजना ती माहिती शिकण्यास मदत करण्याबद्दल आहे. प्रशिक्षणार्थींबद्दलच्या विविध गोष्टी त्यांच्या शिकण्याच्या पद्धतीवर परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ, ते कुठून आले आहेत आणि त्यांचे वय जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलू शकते. काही विषयांमधली त्यांची पार्श्वभूमी त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी समस्यांबद्दल विचार करण्यास भाग पाडू शकते. पायरी 2. शिकण्याची उद्दिष्टे निर्धारित करा. प्रभावी टीचिंगमध्ये तुमची शिकण्याची उद्दिष्टे मूल्यमापन आणि निर्देशात्मक कार्य अखंडपणे एकत्र काम करतात याची खात्री करणे समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे शिकण्याचे उद्दिष्ट कॉस्मेटॉलॉजी प्रशिक्षणार्थींना हेअरस्टाईल तंत्रात प्रभुत्व मिळवण्यासाठी असेल, तर तुमच्या मूल्यांकनात त्यांना त्यांच्या केश रचना कौशल्यांचे प्रदर्शन करणे आवश्यक असेल आणि तुमच्या शिकवण्याच्या कार्यामध्ये त्यांना या तंत्रांचा सराव करण्यासाठी भरपूर संधी मिळाली पाहिजे. पायरी 3. ध्येय पद्धती आणि मूल्यांकन संरेखित करा. प्रभावी टीचिंगमध्ये संरेखन महत्त्वाचे आहे. शिकण्याची उद्दिष्टे, शिकण्याच्या पद्धती आणि मूल्यांकन याचा ताळमेळ बसला पाहिजे. हे सुनिश्चित करून की ते सर्व इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी योगदान देतात. इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रशिक्षणार्थींना सर्किट डिझाईन संकल्पना समजून घेणे हे उद्दिष्ट असल्यास, शिकण्याच्या पद्धतीमध्ये सर्किटसह व्यावहारिक प्रयोगांचा समावेश असू शकतो आणि मूल्यांकनामध्ये व्यावहारिक प्रकल्प किंवा चाचण्या समाविष्ट असू शकतात, जे सर्किट डिझाईन तत्वांच्या आकलनाचे मूल्यांकन करतात. पायरी 4. अपेक्षा संवाद साधा. जास्त साहित्य कव्हर करण्याचा
प्रयत्न प्रशिक्षणार्थींना भारावून टाकू शकतो आणि त्यांच्या शिक्षणात अडथळा आणू शकतो. हे ओळखा. वर्गाचा आकार, प्रशिक्षणार्थींची पार्श्वभूमी आणि अभ्यासक्रमाचे स्थान यासारखे घटक विचारात घ्या. लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ज्ञान आणि कौशल्ये यांना प्राधान्य द्या. हे प्रशिक्षणार्थींना अनेक विषयांच्या पृष्ठभागावर साधारणपणे समजावण्याऐवजी आवश्यक संकल्पनांची सखोल माहिती प्राप्त करण्यात अनुमती देते. पायरी 5. महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य द्या. एक तज्ज्ञ म्हणून हे विसरून जाणे सोपे आहे की जे तुमच्यासाठी सोयीचे आहे ते तुमच्या ट्रेनीजसाठी असू शकेल असे नाही. गुंतागुंतीच्या कल्पनांना लहान पचण्याजोगे चरणामध्ये विभाजित करा. कल्पना करा की तुम्ही एखाद्याला शिवणकामाचे प्रशिक्षण देत आहात. त्यांना सर्व काही माहीत आहे असा ग्रह करू नये. उलट तुम्ही प्रत्येक पायरीचे स्पष्टीकरण आणि प्रात्यक्षिक काळजीपूर्वक केले पाहिजे, जसे तुम्ही एखाद्या जटिल विषय शिकवत असताना कराल. पायरी 6. जटिल कल्पना खंडित करा. तुमच्या दृष्टिकोनात लवचिक रहा. शिकण्याच्या उद्दिष्टांवर अवलंबून वेगवेगळ्या शिकण्याच्या भूमिका घ्या. या भूमिकांना तुमच्या शिकवण्याच्या टूलकिटमध्ये उपकरणे म्हणून विचार करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला टीकात्मक विचारांना प्रोत्साहन द्यायचे असेल तर प्रशिक्षणार्थींना प्रश्न विचारण्यास, विश्लेषण करण्यास आणि वादविवाद करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आवाहनकर्त्याची भूमिका घ्या. पायरी 7. तुमची भूमिका जुळवून घ्या. शिकवणे ही एक विकसनशील प्रक्रिया आहे. शिकवण्याच्या पद्धतींचे नियमित मूल्यांकन करा. ट्रेनीज आणि सहकाऱ्यांकडून फीडबॅकसाठी खुले राहा. तुमच्या शिकवण्याच्या कामगिरीचे सतत स्वमूल्यांकन म्हणून याचा विचार करा. जर तुम्हाला असे आढळले की काही पद्धती किंवा सामग्री इच्छित परिणाम साध्य करत नाहीत तर परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि नवीन धोरणे वापरण्यास तयार व्हा. पायरी 8. विचार करून समायोजित करा. मागील पायरीवरून पुढे जात तुमची शिकवण सतत सुधारण्यासाठी फीडबॅक आणि कल्पना यांचा उपयोग करा. तुमच्या शिकवण्याच्या दृष्टिकोनाचा एक डायनॅमिक प्रकल्प म्हणून विचार करा, ज्याचा नेहमी विचार केला जाऊ शकतो. ज्याप्रमाणे सॉफ्टवेअर डेव्हलपर ॲप्लिकेशन सुधारण्यासाठी अपडेट्स रिलीज करतात, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या ट्रेनीजचा शिकण्याचा अनुभव वाढवण्यासाठी तुमच्या शिकवण्याच्या पद्धती वेळोवेळी समायोजित करण्यासाठी तयार असले पाहिजे. या सततच्या सुधारणांमुळे तुमची शिकवण प्रभावी आणि संबंधित राहते. टीचिंगचे सिद्धांत. शिकवण्याची तत्त्वे मार्गदर्शक दिव्यांसारखी असतात जी प्रभावी प्रशिक्षणाचा मार्ग प्रकाशित करतात, जी आहेत: प्रेरणा सिद्धांत, करून शिकण्याचे तत्त्व, स्वारस्य तत्त्व, जीवनाशी जोडण्याचा सिद्धांत, निश्चित ध्येयाचे तत्त्व, वैयक्तिक फरक ओळखण्याचे तत्त्व, निवडीचा सिद्धांत, नियोजन सिद्धांत, विभाजनाचे तत्त्व, पुनरावृत्तीचे तत्त्व, मनोरंजन आणि सर्जनशीलता सिद्धांत, लोकशाही वर्तनाचा सिद्धांत. चला या तत्त्वांचे तपशीलवार विश्लेषण करूया. प्रेरणा सिद्धांत. प्रेरणा हे शिकण्याचे इंधन आहे. ट्रेनीजना प्रेरित करण्यासाठी तुमच्या वर्गाचा एक रोमांचक साहस म्हणून विचार करा. उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक्स शिकवताना तुम्ही कुतूहल जागृत करण्यासाठी आणि शिकण्यास प्रेरित करण्यासाठी मनोरंजक प्रयोग वापरू शकता. करून शिकण्याचे तत्त्व. शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. हे तत्त्व ट्रेनीजना हँड्स ऑन शिकवणारे असावेत. ड्रेस मेकिंग क्लासमध्ये केवळ कपड्यांचे बांधकाम तत्त्वावर चर्चा करण्याऐवजी ट्रेनीजना त्यांचा सराव शिवणकामाच्या मशीनवर किंवा वास्तविक फॅब्रिकच्या नमुन्यांवर केला पाहिजे, जेणेकरून ते तंत्र प्रत्यक्षात कार्यरत असेल. स्वारस्य तत्त्व. स्वारस्य हे सकारात्मक शिक्षणाचे रहस्य आहे. ड्रेस मेकिंग क्लासमध्ये जेथे ट्रेनीजना फक्त शिवणकामांचे तंत्र शिकवले जात नाही तर फॅशन डिझाईन प्रकल्पात गुंतवले जाते, त्यात ट्रेनीजने स्वारस्य टिकून राहू शकते. जीवनाशी जोडण्याचे तत्त्व. शिक्षण हे वास्तविक जीवनातील अनुभवांशी जोडलेले असले पाहिजे. उदाहरण म्हणून वैयक्तिक बजेट वापरून आर्थिक साक्षरता शिकवण्यासारखे हे आहे. एखाद्या विषयांचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होतो तेव्हा
ट्रेनीज अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतात. निश्चित ध्येयाचे तत्व. स्पष्ट उद्दिष्टे निश्चित केल्याने ट्रेनीज त्यांना काय शिकायचे आहे यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत होते. ड्रेसमेकिंगच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ट्रेनीजना विशिष्ट शिवणकामाचे टेक्निक किंवा ड्रेसमेकिंग कौशल्य प्राप्त करणे हे स्पष्ट उद्दिष्ट असू शकते. हे त्यांना कार्य करण्यासाठी एक विशिष्ट ध्येय देते. वैयक्तिक फरक ओळखण्याचे तत्व. प्रत्येक ट्रेनी अद्वितीय असतो आणि प्रभावी टीचिंगसाठी हे फरक ओळखणे महत्त्वाचे आहे. एका वर्गात तुमच्याकडे वेगवेगळ्या शिक्षण शैली आणि क्षमता असलेले ट्रेनीज असतील. एक चांगला प्रशिक्षक या फरकांची पूर्तता करण्यासाठी अनुकूलता करतो. निवडीचे तत्व. सर्वात संबंधित आणि अद्ययावत माहिती निवडणे महत्त्वाचे आहे. टीचिंग तंत्रज्ञानाचा विचार करा. या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात वर्तमान आणि संबंधित सामग्री निवडणे आवश्यक आहे. नियोजनाची तत्वे. ज्याप्रमाणे प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्टच्या प्रत्येक पैलूची योजना आखतो, त्याचप्रमाणे इन्स्ट्रक्टरने त्यांच्या शिकवण्याच्या क्रियेची आखणी करणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्लासमध्ये सुसंरचित योजनेमध्ये विषयांची तार्किक क्रमाने मांडणी करणे समाविष्ट असू शकते. यामुळे ट्रेनीजना इलेक्ट्रॉनिक संकल्पनांची प्रगती समजून घेणे आणि त्यांचे ज्ञान पद्धतशीरपणे तयार करणे सोपे होईल. विभाजनाचा सिद्धांत. जटिल विषयांना व्यवस्थापित करण्यायोग्य युनिट्समध्ये मोडणे म्हणजे एक मोठे कोड लहान अधिक व्यवस्थापित करण्यायोग्य तुकड्यांमध्ये तोडण्यासारखे आहे. उदाहरणार्थ, टेलरिंगसाठी प्रशिक्षण कार्यक्रमात तुम्ही विषय समजून घेण्याच्या सोयीनुसार विशिष्ट तंत्रे आणि कौशल्यांमध्ये विभागू शकता. पुनरावृत्तीचे तत्व. पुनरावृत्ती ही दीर्घकालीन धारणाची गुरुकिल्ली आहे. सॉफ्ट स्किल्स श्रेणीमध्ये नियमितपणे शब्दावलीचे पुनरावलोकन केल्याने ट्रेनीजना ते लक्षात ठेवण्यास आणि त्याचा प्रभावीपणे वापर करण्यास मदत होते. मनोरंजन आणि सर्जनशीलता सिद्धांत. शिकणे आनंददायक असले पाहिजे. ड्रेसमेकिंग क्लासमध्ये ट्रेनीजना त्यांची सर्जनशीलता आणण्यासाठी मौजमजा करत प्रेरणा दिल्याने एकूण अनुभव सुधारतो. अनोखे स्टिचिंग पॅटर्नसह प्रयोग करणे असो किंवा नाविन्यपूर्ण ड्रेस डिझाईन करणे असो, मजा आणि सर्जनशीलतेचे तत्व केवळ शिकण्याची प्रक्रियाच आकर्षक बनवत नाही, तर एक आनंददायक शैक्षणिक वातावरण तयार करण्याच्या संकल्पनेशी सुसंगत देखील आहे. लोकशाही सराव सिद्धांत. प्रशिक्षणार्थींना निर्णय घेण्यास आणि कार्यामध्ये सामील करा. कॉस्मेटॉलॉजीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात तुम्ही प्रशिक्षकांना त्यांच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विशिष्ट सौंदर्य तंत्रे निवडण्यास सांगू शकता. त्यांना एका शिक्षणाबद्दल निवडी करण्यासाठी सक्षम बनवू शकता. ही तत्वे तुमच्या शिकवण्याच्या सर्वात अंतर्भूत केल्याने तुम्ही आणि तुमच्या प्रशिक्षणार्थी दोघांसाठी एक आकर्षक, प्रभावी आणि फायद्याचा अनुभव निर्माण करू शकता. धन्यवाद सर, आम्हाला प्रभावी शिक्षक बनण्यासाठी तुमच्या मार्गदर्शन आणि ज्ञानाबद्दल. हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आम्ही शिकलो: अध्यापनाची व्याख्या स्पष्ट करा, प्रभावी अध्यापनाच्या चरणांची यादी करा आणि अध्यापनाची तत्त्वे स्पष्ट करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या सत्रात.